नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे आज आपल्याशी संवाद साधू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच महाराष्ट्र व मुंबई व परिसरामध्ये पावसाने थैमान घातले व त्या पाऊस पडल्यामुळे रस्त्याची एवढी परिस्थिती बिकट झाली की विचारू नका। परंतु या रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत हे समजणे कठीण आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीला एक 10 ते 15 मिनिटाचं अंतर कापायचं असेल तर त्या प्रवासासाठी 1 घंटा 1.5 घंटा वेळ जात आहे। परंतु या प्रशासनाचे व शासनाचे या खड्डेमय रस्त्याकडे लक्ष नाही आणि या खड्ड्यातून प्रवास करीताना जनता एकदम त्रस्त आहे। या खड्ड्यातून प्रवास करत असताना गरोदर महिला असतील, वयोवृद्ध असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, हे सगळे परेशान आहे। सामान्य जन सगळे या खड्ड्यातून प्रवास करताना परेशान आहेत, परंतु सरकारचं या खड्ड्याकडे अजिबात लक्ष नाही। तरी सरकार दुसऱ्या कुठल्या तरी एक नवीन याच्याकडे लक्ष देत आहे, पण जनतेच्या मूलभूत गरजा काय, मूलभूत प्रश्नाकडे अजिबात लक्ष नाही आहे। तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना व त्यांचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार व एकनाथ शिंदे साहेब यांना तिघांपैकी कोणाला एकांना एक दिवस माझ्यासोबत प्रवास करण्यासाठी निमंत्रित करत आहे। त्यांनी माझ्यासोबत प्रवास करावा व त्यांच्या मग लक्षात येईल की जनसामान्य किती यातनेतून आपली जीवन जगत आहे। हे खड्डेमय रस्ते याला जबाबदार कोण आहे? जे कॉन्ट्रॅक्टर आहेत खड्डे। आता आम्ही न्यूजवर बघतो की बोलतात हे खड्डे आमच्या हद्दीत नाहीत, हे बीएमसीच्या अंतर्गत येतात, काही बोलतात MMRDच्या अंतर्गत येतात। पण हे खड्डे महाराष्ट्राच्या बाहेर तर नाही आहेत, हे महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणाखालीच आहेत ना। तुम्ही याकडे गांभीर्याने लक्ष द्या। जनतेचा सगळे जनता टॅक्स पेयर आहे, जनतेच्या टॅक्स मधूनच हे रस्त्याचे वगैरे कामे केले जातात आणि त्या टॅक्सचा, त्या जनतेच्या पैशाचा हा दुरुपयोग आहे। आणि हे खड्डे जो कॉन्ट्रॅक्टर बुजवतो त्या खड्डे एक मोठा पाऊस झाला की तो खड्डा परत मोठा खड्डा होतोय। या खड्डे बुजवण्याचे जे तंत्रज्ञान आहे ते परदेशातून विकसित झालेले आहे। भरपूर एक तंत्रज्ञान आता अवगत आहे की एक रस्ता जर बनवला तर तो 40-50 वर्ष खराब होत नाही। पण मला समजत नाही की आपल्या महाराष्ट्रातले रस्ते कुठेही बघा, कुठले तुम्ही नाशिक साईडला जा, काही त्या दिवशी कामानिमित्त मी नाशिकला गेलो होतो, तो नाशिक साईडचे एवढे रस्ते बघा, ते ट्रक, त्यांचे कंटेनर ड्रायव्हर, अरे बापरे, काय छोट्या गाडींना तर त्या रस्त्यातून कसं वाट काढायचं, मार्गक्रमण करायचं हेच कळत नाही। त्यापर्यंत पोहोचावा अशी मी विनंती करत आहे व या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मी आपणास विनंती करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।